वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे। आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून उष्णतेची लाट पसरलेली असून जिल्ह्याचं तापमान हे 44 अंशांच्या पार गेलंय। वाढत्या तापमानामुळे धरण आणि तलावात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतंय, जलसाठ्यात घट होतीये। जळगाव शहरालगत असलेल्या मेहरून तलावात बाष्पीभवनामुळे 30% जलसाठा घटलेला असून सद्यस्थितीत तलावात 70% जलसाठा शिल्लक आहे। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। राज्यासह जळगाव जिल्ह्याचे तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे। जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 44 अंशापार गेले असून वाढत्या तापमानामुळे जनजीवनावरती याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे। तर दुसरीकडे धरण असेल, तलाव असेल, विहिरी असतील अशा ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन हे वाढू लागले आहे। परिणामी पुढील काळामध्ये जळगाव जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे। आपण आहोत जळगाव शहरालगत असलेल्या मेहरून तलाव परिसरामध्ये। गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मेहरून तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला होता। मात्र गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरल्याने या तलावातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन हे वाढले असून या तलावाचा जलसाठा हा 70%वरती आला आहे। प्रामुख्याने जळगाव शहराला वाघोर धरणातून हा पाणीपुरवठा केला जातो। मात्र राखीव साठा म्हणून खरं मेहरून तलावाच्या या जलसाठ्याकडे पाहिले जाते। त्यामुळे जळगावकरांसाठी मेहरून तलावातील हा जलसाठा अत्यंत उपयुक्त मानला जातो। मात्र पुढील आठवड्याभर जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट ही कायम राहण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे या तलावातून अजूनही बाष्पीभवन होऊन या तलावाचा जलसाठा हा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।